मी सरिता कौशिक. 0 आवर या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या शो मध्ये आपण देशातील, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या सांगत असतो. त्यावर आधारित प्रश्न सोशल मीडियावर विचारत असतो आणि त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधील काही निवडक प्रतिक्रियांना 0 आवर मध्ये स्थान सुद्धा देत असतो. तेव्हा व्यक्त होत रहा. 0 आवरच्या सुरुवातीला बातमी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या बुद्धिबळाच्या डावाची. एकीकडे आहे या खेळाचा ग्रँड मास्टर, या खेळाचा अनभिषिक्त सम्राट. समोरच्या पटावर जे दिसतंय त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या, कितीतरी पुढच्या राजकीय बुद्धिबळाच्या चाली ज्यांच्या डोक्यात सुरू असतात असे शरदचंद्र गोविंद पवार. तर दुसरीकडे आहेत त्यांच्याच पक्षातले, त्यांच्याच घरातले, त्यांच्याच तालमीत अनेक वर्ष तयार झालेले नेते. आजच्या दिवसभराचं राजकारण फिरलंय फक्त एका शब्दाच्या आजूबाजूला आणि तो शब्द आहे फूट. फूट शब्दावर पवारांनी कन्फ्यूज केलं तर काँग्रेस कन्फ्यूज झालं. शिवसेनेनं फूट या शब्दावर लॉजिक लावलं तर अजितदादा गटानं अगदी ह्याच शब्दाचा फायदा घेतला. सुप्रिया सुळेंनी तर फुटीचा संबंध थेट वयाशी लावला तर अजितदादांनी पत्रकारांचीच फिरकी घेत एकूण प्रश्न टाळला. मात्र आम्ही हा प्रश्न कसा टाळणार? जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, राष्ट्रवादी पक्ष फुटलाच नाही हे शरद पवार यांचं विधान पटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही, पण हे विधान सकाळी झालं आणि दुपारपर्यंत खरं तर विधानही बदललं होतं. या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल आणि प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. पण त्याआधी आज पवार साहेब काय म्हणाले ते डिकोड करण्याचा प्रयत्न करूयात. पाहुयात 0 आवरचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही स्प्लिट झालेली नाही. ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते. लोकांनी ठरवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. तू कसं पाहतोस? त्याच्या एक्झॅक्ट उलट पाहतो. तो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच खूप होण्याचे काही कारण नाही. ही सगळी वक्तव्य ऐकून तुमचं डोकं गरगरत असेल तर यात तुमचा काहीही दोष नाही. हा गुंता कायम राहावा अशीच कदाचित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि पवार परिवाराचे कुटुंब प्रमुख शरद पवार यांची इच्छा असू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही स्प्लिट झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. तर आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की अजित पवार आमचे नेते नाहीत. म्हणजे काय समजायचं हे? हो, पवार साहेबांचं वय किती? 83. माझं वय किती? 53. दादाचं वय किती? 63. अभी हिसाब लगाओ यार. अजित दादा महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आणि माझे मोठे भाऊ पण आहेत. वयाने पण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. साध्या साध्या गोष्टींमध्ये पवार साहेबांना नक्की काय म्हणायचंय याचा अर्थ भल्या भल्यांना लागत नाही. इथे तर प्रश्न पक्ष आणि परिवारामधल्या फुटीचा आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय आहे? त्यांना पक्षाच्या संदर्भात काळजी असेल. उद्या निवडणूक आयोगाकडे केस चालली आहे, कोर्टात केस चालली आहे. त्यामुळं मी पक्षाचा अध्यक्ष आणि पक्षामध्ये फूट नाही. त्यामुळं उद्या ते त्यांची स्ट्रॅटेजीचा तो भाग असू शकतो. शरद पवारजी जे म्हणतात ते करत नाही, ते बोलतात ते कधीच त्यांनी कसं केलेलं दिसत नाही. अनेक गोष्टी आहे. बऱ्याच मला वाटते याच्यासाठी एक संशोधनच टीम बसवली पाहिजे. हे 2 उद्योगपतीची भांडणं झालं ना, काहीच माहीत नाही पडत. तसं यांचं सध्या चालू आहे. फक्त राष्ट्रवादीतले नेते कार्यकर्तेच नाही तर भाजपला सुद्धा, आणि फक्त भाजपच नाही तर मोदी विरोधी आघाडीतले पक्ष सुद्धा पवारांच्या शब्दजालात अडकून जातात. त्यातून ते सावरेपर्यंत शरद पवारांचं दुसरं वक्तव्य पुन्हा जाळ्यात ओढून घ्यायला तयारच असतं.
संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. ताईंनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. आहेतच, त्याच्यातली गरजच नाही. पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला, जे स्वार्थ गेलं. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसभेमध्ये त्यांचा अधिकार आहे. तो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट बनायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय. मी असं म्हणलो की नेते होते आमचे, मी म्हणलं पक्षाची तुझी चूक आहे, सुप्रिया मांडली करतात. असा प्रश्न होता की सुप्रियाताई असं काल म्हटलं की अजितदादा आमचे नेतेच आहेत, असा प्रश्न तुम्हाला सकाळी विचारला. ते सांगू शकतात, पण आज जी भूमिका आमच्या सरकारने घेतली ते आमचे प्रवक्ते नेते नाही. अशी परस्पर विरोधी वक्तव्ये करून शरद पवार एकाच वेळी अनेकांना कामाला लावतात. सध्या त्यांचा रोख अजित पवारांसोबत गेलेले आणि जाऊ इच्छिणारे लोक आहेत असं दिसतंय. मात्र समोर पवारांच्याच मुशीत तयार झालेले लोक असल्यानं ते आपल्या भूमिकेवरती ठाम दिसत आहेत. आणि आमचं पण म्हणणं तेच आहे की आम्ही तुमचेच आहोत. आम्ही कुठे म्हणतो की आम्ही तुमच्यापासून दूर गेलो, म्हणून तर आम्ही साहेबांना जाऊन भेटलो. त्याने हेच सांगितलं पक्षात फूट नाही आहे, फक्त एक गट जो आहे तो गट जो आहे सरकारमध्ये सामील झाला. आमचं म्हणणं एवढंच आहे की आता त्यांच्या त्या कृतीला तुम्ही समर्थन द्यावं, म्हणजे संपला विषय. शरद पवार कितीही नाही म्हणत असले तरी पक्षात फूट तर आहे आणि आता तर मित्रपक्षही तसं थेट बोलू लागल्यात. या राज्यामध्ये राष्ट्रवादीचे 2 अध्यक्ष आहेत, एक जयंत पाटील, दुसरं सुनील तटकरे. ही फूट नाही का? अजित पवार गटानं शरद पवारांची हाकलपट्टी केली आहे अध्यक्षपदावरून, हे आपल्याला माहिती असेल त्यावेळेला. याला आम्ही फूट मानतो. लोकांनी ठरवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. अजित पवार गटानं तसं पत्र निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय. त्याला शरद पवार गटानंही उत्तर दिलंय. त्यामुळे सध्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यांना आगामी कायदेशीर लढाईचा भाग म्हणूनही बघायला हवं. साहेबांनी आज मोठं वक्तव्य केलं की दादा आमचे नेते आहेत म्हणून, आणि राष्ट्रवादीमध्ये कुठलीही फूट पडली नाही. दादा साहेबांच्या वक्तव्याकडे कसं पाहता आपण, त्यांनी जे वक्तव्य केलं तू कसं पाहतोस? त्याच्या एक्झॅक्ट उलट पाहतो. नरोवा कुंजरोवा पद्धतीचं बोलण्यात सुद्धा शरद पवार भीष्म पितामह आहेत. ते आज काय बोलले यावरून तुम्ही ते उद्या काय करणार याचा अंदाज लावायला गेलात तर कपाळमोक्ष, अपेक्षाभंग आणि कात्रजचा घाट ठरलेला. आपले नेते, कार्यकर्ते आणि मतदार या शब्दजाला सापडू नयेत यासाठी अजित पवारांना सगळं कसब वापरावं लागणार आहे हे नक्की. झिरोवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. याच विषयावर आपण सकाळी सोशल मीडियावर प्रश्न विचारला होता. त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, राष्ट्रवादी पक्ष फुटलाच नाही हे शरद पवार यांचं विधान पटतं का? यूट्यूबवर पंकज जाधव यांचं म्हणणं आहे, म्हणजे हे सगळे एक आहेत. पांडुरंग क्षीरसागर यांची इंस्टाग्रामवरून प्रतिक्रिया आहे, जे होतं ते एका विचारानेच होतं म्हणून पक्ष फुटला नाही. फेसबुकवर रामदास चौगुले, ईडीची कारवाई थांबवण्यासाठी तात्पुरते काही आमदार भाड्यानं दिलेले आहेत. परीक्षित ऑब्झर्व अशा नाव आहे या अकाउंटचं, कायदेशीर बाजू सांभाळून आहेत. ट्विटरवर ही प्रतिक्रिया. मराठी बाणा नावानं जो अकाउंट आहे ट्विटरवर, त्यांनी म्हटलंय, अर्थातच हा सगळा खेळ ठरवून मांडला आहे, म्हणजे लोकांचा विश्वास अजून तरी नाहीये हे स्पष्ट दिसतंय. आज सकाळपासून शरद पवार आणि अजित पवार यांनी आपापल्या दौऱ्याला सुरुवात केली.
दोघांनीही आपापल्या बालेकिल्ल्यांची निवड केली. अजित पवार पोहोचले पिंपरी चिंचवडमध्ये तर शरद पवार कोल्हापुरात. शक्ती प्रदर्शनाची एकही संधी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सोडली नाही. बारामतीला जाण्याआधी ज्या शहरामुळे अजित पवारांच्या कामाची ओळख राज्याला झाली त्या पिंपरी चिंचवडमध्ये ते दाखल झाले. अख्खं शहर झेंडे, बॅनर्स, हार फुलांनी सजलं होतं. अजितदादा उघड्या गाडीतून सत्कार स्वीकारत पुढे जात होते. त्यांच्या स्वागतासाठी 10 JCB फुलं, मोठा हारही होता. दादांनी महापालिकेत बैठकाही बोलवल्या. तसंच स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवादही साधला. तिकडे निर्धार सभेसाठी शरद पवार आज व्हाया बारामती, दहिवडी, सातारा, कोल्हापुरात दाखल झाले. शरद पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दहिवडीत मोठा हार होता तर कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर त्यांच्या स्वागताला गाड्यांच्या लांब लचक ताफा सोबत होता. ताराराणी चौकात कार्यकर्ते गोळा झाले. क्रेनवरून मोठा हार घालून शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले. या सगळ्या शक्ती प्रदर्शनाचा अर्थ, अन्वयार्थ काय हे आपल्याला जाणून घ्यायचंय. आजच्या सगळ्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरमध्ये. तिथं अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आपली वाट बघतायत. सध्या पवार साहेब जे बोलतायत आणि राष्ट्रवादीमध्ये जे सुरू आहे त्या सगळ्यांचा अर्थ आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. सुनीलजी, आपलं स्वागत आहे. 0 आवर हा आमचा नवा कोरा शो आहे. सुनीलजी, एकंदरीत आज पक्षात फूट पडली का? एकंदरीत आज पक्षामध्ये फूट पडली का हाच प्रश्न मोठा होता आणि वेगवेगळी वक्तव्य त्यावर दिसली. एकदा सकाळी पवारांनी फूट पडली नाही असं म्हटलं, मग अजित पवार आमचे नेते नाहीत असं म्हटलं. एकंदरीत काय सुरू आहे पवारांच्या मनात? तुम्ही त्यांच्या बरोबर होतात इतकी वर्ष, त्यामुळे तुम्ही त्यांना चांगलं ओळखता. मी एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगेन की 30 तारखेला आम्ही सगळे वरिष्ठ नेते एकत्रितपणाने बसलो. आम्ही एक चर्चा केली आणि 2 तारखेला विचारपूर्वक कायद्याच्या कसोटीवरती वैज्ञानिक बाबी तपासून राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला. सुप्रीम कोर्ट, ECI यांनी दिलेल्या निर्णयाची पूर्णपणाने कायदेशीर वैधता आम्ही तपासली आणि ECIकडे या संदर्भातली माहिती देऊन आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय घेतला. आणि आज दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये गतिमान विकास करण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारचा समन्वय करण्यासाठी, मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला अधिक विकसित करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे. आणि त्या माध्यमातून आज आम्ही संबंध राज्यभर काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या सगळ्या नव्या भूमिकेमध्ये प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी सर्वच वरिष्ठ नेत्यांनी संघटनेच्या माध्यमातून निवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून या पद्धतीने काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सुनीलजी, तुम्ही माझ्या प्रश्नाचं मात्र उत्तर दिलं नाही. या सगळ्या व्यवस्थेमध्ये शरद पवार कुठे आहेत? त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? पवार साहेबांच्या म्हणण्याचा अर्थ कोणी आजपर्यंत काढू शकलेला नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. त्यामुळे साहेबांच्या वक्तव्याचा कुठलाही अर्थ, कुठलाही श्लेष काढण्याच्या इतका मी मोठा नक्कीच त्या ठिकाणी नाही. पण दादांच्या नेतृत्वाखाली गेले 22-23 वर्ष पक्षामध्ये काम करणाऱ्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी एक भूमिका घेतली. त्या भूमिकेतून आम्ही इंडियाचे घटक पक्ष देशपातळीवरती झालो, राज्याच्या युतीमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो, पक्षाची राष्ट्रीय पातळीवरती, राज्य पातळीवरती निवड त्या ठिकाणी करून आम्ही कार्यक्रमासहित विशेष करून शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचार आणि विकासाचा नवीन पर्व अजित पर्व या गोष्टीवरती राज्यामध्ये आम्ही काम करण्याचा ठामपैसा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. सुनीलजी, जर मी तुम्हाला तो प्रश्न विचारला जो आज आम्ही जनतेला विचारला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली आहे का, याचं उत्तर होय किंवा नाही एवढ्यातच द्यायचं होतं, तर तुमचं उत्तर काय राहणार?
एक असं आहे की आम्ही एक भूमिका घेऊन देशात आणि राज्यामध्ये त्या ठिकाणी वाटचाल केलेली आहे. पक्षामध्ये बहुतांश विधिमंडळ सदस्यांचा, लोकप्रतिनिधींचा, पक्षाच्या संघटनेचा आम्ही घेतलेल्या भूमिकेला ठाम पद्धतीचा पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या बळावरतीच आम्ही उद्याची भविष्यातली वाटचाल त्या ठिकाणी करणार आहोत. परत एकदा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये, टाळलंय. खरं तर मला फक्त होय किंवा नाही एवढंच अपेक्षित होतं. असो, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते की आज कोल्हापूरची नुकतीच सभा शरद पवारांची पार पडली आहे. याच्या आधी बीडची सभासुद्धा झाली, नाशिकची सभा झाली. एकंदरीत किती अडचण होणार अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांच्या सभांमुळे, नेत्यांची सुद्धा, तिथल्या आमदारांची? एक असं की गेले 6 दशकं आदरणीय पवारसाहेब राज्यामध्ये राजकारण, समाजकारण करतायत. त्यांनी त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. पण त्याचबरोबर ते एका गोष्टीचा एक ठाम विश्वास आणि खात्री माझ्या मनामध्ये आहे की अजितदादांनी सुद्धा 99 सालापासून विशेष करून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले. पण 91 सालापासून ज्यावेळेला ते लोकसभेवरती प्रचंड मताधिकार निवडून आले, विधानसभेवरती सातत्याने त्या कालावधीमध्ये निवडून गेले. महाराष्ट्रामध्ये एक विश्वासार्ह नेता, शब्दाला पक्का असलेला नेता, सकाळी 6 वाजल्यापासून झपाटून काम करणारा नेता, विलक्षण पद्धतीची प्रशासकीय वकूफ असलेला नेता, याची महाराष्ट्रामध्ये आदरणीय दादांची त्या ठिकाणी ओळख असल्यामुळे उद्याच्या भवितव्याच्या वाटचालीमध्ये लोकांच्यापर्यंत आम्ही गेल्याच्या नंतर लोकांचं मोठ्या प्रमाणावरती पाठबळ दादांच्या नेतृत्वा पाठीमागे उभं राहील असा विश्वास मला या ठिकाणी या निमित्ताने वाटतो आहे. त्याची झलक म्हणजे आज पिंपरी चिंचवडला दादांनी ज्या वेळेला आज प्रवेश केला त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. नाशिकच्या दौऱ्यावरती जात असताना ठाण्यापासून ते नाशिकमध्ये त्यांचं ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणाने समाजातल्या सर्व क्षेत्राने, समाजातल्या सर्व घटकाने, महिला, युवक, ज्येष्ठ या सर्वांनी ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं, याचा अर्थ त्यांच्या भूमिकेला पाठबळ उद्याच्या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळेल विश्वास प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो. सुप्रिया सुळे यांनी आज एक वक्तव्य केलं. ते असं होतं की आमच्यातले फक्त 9 लोक दूर गेलेले आहेत आणि त्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली आहे. तर खरंच फक्त 9 लोक दूर गेलेत की अजून लोक दूर गेलेत? काय ह्याला समजायचं? बहुतांश निर्वाचित झालेल्या विधिमंडळातील सदस्यांचा पाठिंबा आमच्याकडे आहे. तशा पद्धतीची लेखी स्वरूपातली माहिती राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही त्या ठिकाणी सोपवलेली आहे. त्यामुळे या संदर्भातला जो काही निर्णय आहे, कायदेशीर वैधता वगैरे, ते आता राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात त्या ठिकाणी असल्यामुळे यापेक्षा अधिक मी काय बोलणार नाही. पण बहुतांश लोकप्रतिनिधींचा पूर्णपणाचा पाठिंबा दादांनी घेतलेल्या भूमिकेच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहिलेला आहे. धन्यवाद सुनीलजी, तुम्ही आमच्याशी आज इथं जॉईन होऊन आपली मतं शेअर केली. खरं बऱ्याच गोष्टी तुम्ही सुद्धा बोलले नाहीयेत आणि जसं शरद पवारांच्या बोलण्याचा अन्वय अर्थ काढावा लागतो तसाच आज तुमच्याही उत्तरांचा आम्हाला अन्वय अर्थ काढावा लागतोय. असो, आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे या विषयावर आम्ही सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहण्याची. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, राष्ट्रवादी पक्ष फुटलाच नाही हे शरद पवार यांचं विधान पटतं का? एकूण 22,000 मतं यूट्यूबला पडलेली. 64% लोकांचं म्हणणं आहे होय, फक्त 36% लोकांचं म्हणणं आहे नाही. हाच पोल आपण बघणार आहोत ट्विटरवर. ट्विटरवर होय म्हणणाऱ्यांचा आकडा कमी आहे. फक्त 45% लोकांना वाटतंय की शरद पवारांचं जे विधान आहे ते त्यावर होय उत्तर आहे. मात्र 55% लोकांचं म्हणणं आहे की हा फुटलेला पक्ष आहे. पक्ष फुटला कशाला म्हणायचं याची नवी व्याख्या शरद पवार सध्या करत आहेत. ती व्याख्या समोर बसलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना पटो न पटो.
राष्ट्रवादीच्या मतदाराला पटणं जास्त गरजेचं आहे. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आज फक्त 9 लोक पक्षातून बाहेर पडले आणि सरकारमध्ये मंत्री झाले अशी नवी लाईन घेणं सुरू केलं आहे. या मांडणीला अजित पवार गट कसं तोंड देतो त्यावर फक्त राष्ट्रवादीचंच नाही तर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असेल. कधी डावीकडचं इंडिकेटर देऊन गाडी उजवीकडे वळवायची, कधी डावीकडचं इंडिकेटर देऊन गाडी सुसाट सरळ जाऊ द्यायची, कधी कधी मात्र डावीकडचं इंडिकेटर देत गाडी डावीकडेच वळवत फॉलो करणाऱ्यांना, बघणाऱ्यांना, गाडीत बसलेल्यांना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का द्यायचा असं चित्र आपण गेली 4-5 दशकं बघत आलो आहोत. या मुरलेल्या योद्धाच्या भात्यामध्ये आणखी काही नवीन अस्त्र उरले आहेत का हे 2024च्या निवडणुकीआधी कळेलच. तोवर फक्त अर्थ काढत राहणं एवढं. आता बातमी प्रत्येक घरासाठी, प्रत्येक पालकासाठी. बातमी ड्रग्ज तस्करी आणि विक्री संदर्भातली. एक काळ होता जेव्हा ड्रग्ज हा शब्द आणि त्या संदर्भातल्या कारवाया काही ठराविक शहरापुरत्याच मर्यादित होत्या. मात्र आता हेच ड्रग्ज आणि त्या संदर्भातल्या कारवाया अगदी नागपूर ते नांदेड, वाशिम ते मुंबई, पुणे ते कोल्हापूर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्यात. हे ड्रग्जचं जाळं कसं पसरत चाललंय त्यासाठी मी तुम्हाला गेल्या 7 दिवसांमध्ये 3 शहरात घडलेल्या घटना सांगते. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. पण त्याआधी अत्यंत महत्त्वाची अशी अजून एक माहिती. आज आत्ता पुण्यामध्ये परत एकदा पोलिसांनी 50 कोटींचं ड्रग्ज नेणारा ट्रक पकडलेला आहे. बघूया आपल्या मीडिया सेंटरमध्ये गेल्या 7 दिवसांमधल्या घटना. मुंबईत 22 ऑगस्टला मोठी कारवाई. 2,04,00,000चं MD ड्रग्ज जप्त झालं. ड्रग्ज तस्करी करणाऱ्याला एकाला अटक झाली. पुण्यात लोहगावात 57 लाखांचं हेरोईन जप्त झालं. राजस्थानी व्यक्तीला हेरोईनसह अटक झाली. पुण्यातील प्रसिद्ध भागात ड्रग्ज विक्रीचा हा डाव होता. नागपूर विमानतळावर 3 किलो अंमली पदार्थ जप्त झाले. जप्त केलेल्या पदार्थाची किंमत 24 कोटी रुपये होती. एअर अरेबियातून प्रवास करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आधी या पदार्थांच्या नशेसाठी लागणारा खर्च आणि वयोगटही वेगळा होता असं आम्ही नाही तर गेल्या काही दिवसांमधली आकडेवारी सांगते. यात एकच सुवर्ण किनार. आपल्या तपास यंत्रणांमुळे कोट्यावधीचं ड्रग्ज जप्त झालंय. त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला आहे. पण हे ड्रग्ज आपल्या गल्लीबोळापर्यंत पोहोचलंय हे सत्य मात्र आता आपण नाकारू शकत नाही. पुणे पोलिसांनी कोंढव्यात पेट्रोलिंग करत असतानाच काही तरुणांची चौकशी केली आणि आश्चर्य, या चौकशीतून चक्क पुण्यातलं आयसिसचं जाळं उघडं झालं. अगदी असंच काल पुण्यातच लोहगाव इथे घडलं. त्यामुळे एकेकाळी संस्कारांचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात, नंतर शिक्षणाचं केंद्र असणाऱ्या ह्याच पुण्यात आता ड्रग्जची संमोहिनी पसरली आहे हे दिसतंय. अगदी काही मिनिटांपूर्वी परत एकदा 50 कोटींचं ड्रग्ज इथं पकडल्या गेलंय. खरं तर ही काही पहिली घटना नव्हती. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे आपल्या समाजासमोरचं सर्वात मोठं संकट उघड झालंय. यावरच आधारित होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आज आम्ही तुम्हाला विचारलेला प्रश्न होता, ड्रग्ज प्रकरणातील वाढत्या कारवाया पाहता राज्यातील तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जाते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही.
याच प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल जाणून घ्यायचा आहे, पण त्याआधी वेळ झाली आहे एक रिसर्च रिपोर्ट पाहण्याची. आताच मी तुम्हाला गेल्या 7 दिवसांमधील 3 मोठ्या घटना सांगितल्या, पण जर आणखी थोडे दिवस मागे गेलो तर झालेल्या कारवायांचा आकडा पाहून तुम्हाला धक्का बसेल. तोच आकडा आणि त्याचा धोका समजून घेण्यासाठी आपण पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई, पुणे, नागपूर, गेल्या काही दिवसांमध्ये फक्त शहरांची नावं बदलली आहेत, पण घटना नाही. घटना आहेत अंमली पदार्थांच्या तस्करीच्या, विक्रीच्या आणि सेवनाच्या. पुणे म्हणजे सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचं माहेरघर, पण गेल्या काही महिन्यांमध्ये इथं कोयता गँगची दहशत आणि ड्रग्सच्या आहारी जाणारी तरुणाई हेच चित्र पाहायला मिळतंय. जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2023 या 8 महिन्यात पुणे पोलिसांनी 11 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय. त्यात अफीम, चरस, गांजा, मेफेड्रोन, ब्राऊन शुगर, कोकेन, LSD, स्टॅप, LHD, MDMA, मशरूम आणि हशीश तेलाचा समावेश आहे. अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत नार्कोटिक्स 1 आणि 2 यांच्याकडनं कारवाई केली जाते. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण की समुपदेशन, कॉलेज असेल, शाळा असतील, त्याचबरोबर सोसायटी असतील, त्या ठिकाणी जाऊन आपण जे काही प्रायव्हेट पब्लिक आहे किंवा मुलं आहेत यांच्याशी आपण समुपदेशन करत आहे. गेल्या वर्षभरात 9 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं, मात्र यावर्षी हाच आकडा 15 कोटींपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. आता मुंबईतली आकडेवारी पाहूया. 2021 मध्ये झालेल्या कारवाईत 16 किलो हिरोईन जप्त करण्यात आली. ह्याची किंमत होती 46 कोटी रुपये. यामध्ये 28 आरोपींना अटक करण्यात आली. चरस 113 किलो, ह्याची किंमत होती 45 कोटी रुपये. यामध्ये 70 आरोपींना अटक करण्यात आली. कोकेन 10 किलो, किंमत 12 कोटी रुपये. 26 आरोपींना अटक करण्यात आली. गांजा 3700 किलो, किंमत 7 कोटी रुपये. 415 आरोपींना अटक करण्यात आली. MD 49 किलो, किंमत 32 कोटी रुपये. 162 आरोपींना अटक करण्यात आली. कफ सिरप 22,000 बाटल्या, किंमत 1 कोटी रुपये. 67 आरोपींना अटक करण्यात आली. 2022 मध्ये झालेल्या कारवाईतील आकडेवारी पहा. हिरोईन 5 किलो, किंमत 14 कोटी रुपये. 37 आरोपींना अटक करण्यात आली. चरस 45 किलो, किंमत 7 कोटी रुपये. 41 आरोपींना अटक करण्यात आली. कोकेन 1 किलो, किंमत 3 कोटी रुपये. 15 आरोपींना अटक करण्यात आली. गांजा 1279 किलो, किंमत 3 कोटी रुपये. 535 आरोपींना अटक करण्यात आली. MD 2459 किलो, किंमत 4800 कोटी. 235 आरोपींना अटक करण्यात आली. कफ सिरप 12,000 बाटल्या, किंमत 71 लाख. 74 आरोपींना अटक करण्यात आली. जून 2023 पर्यंत झालेली कारवाई पहा. हिरोईन 1 किलो, किंमत 3 कोटी रुपये. 20 आरोपींना अटक करण्यात आली. चरस 6 किलो, किंमत 1.5 कोटी रुपये. 25 आरोपींना अटक करण्यात आली. गांजा 445 किलो, किंमत 1.5 कोटी. 525 आरोपींना अटक करण्यात आली. MD 15 किलो, किंमत 25 कोटी रुपये. 255 आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळेच की काय महाराष्ट्र सरकार ऍक्शन मोडवर आलंय. पोलिसांनी कडक कारवाईचे आदेश दिलेतच, पण त्यासोबत कफ सिरपचा गैरवापर रोखण्यासाठी औषध दुकानांना प्रिस्क्रिप्शन सिरप विक्रीवर मनाई केली आहे. शिवाय औषध दुकानात CCTV लावण्याचेही आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दुसरीकडे याच महिन्यात दापोलीतल्या समुद्र किनाऱ्यावर 250 किलोचं ड्रग्ज सापडलं होतं. एकूणच वाढत्या कारवाया पाहता तपास यंत्रणांसह प्रशासनासमोरची आव्हानं सुद्धा वाढली आहेत, हे नक्की. महाराष्ट्र सरकार हा ड्रग्जचा विळखा कसा तोडणार हेही पाहावं लागेल. 0 अवरसाठी पुण्याहून मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. मुंबई पुण्यातील कारवायांचा आकडा मोठा आहे, त्यामुळेच आम्ही विचारलेला प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आणि असा प्रश्न आला की महाराष्ट्रातही व्यक्त होतोच. त्याच भावना पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न जसा आपल्याला माहिती आहे तो हा होता की ड्रग्ज प्रकरणी वाढत्या कारवाया पाहता राज्यातील तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जाते का? उज्ज्वल कुमार म्हस्के यांनी ट्विटरवरून म्हटलंय, महाराष्ट्रातील तरुण पिढी वाचविण्यासाठी राज्यातील हा ड्रग्जचा काळा धंदा कठोर कारवाई करून रोखणे गरजेचे आहे.
दीपराज पाटील यांनी यूट्यूबवरून प्रतिक्रिया दिली आहे. कारवाया वाढवायला हव्या, लोकांच्या मनात कारवायांचा धसका भरायला हवा. सचिन सोनसळे, यूट्यूबवरून व्यसन कोणतंही असो ते समाजासाठी घातकच ठरतं. कायदेशीर कारवाईसोबत व्यसन मुक्तीसाठी प्रबोधनात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. इंस्टाग्रामवरून तेजस्वी पाटील, आहारी जात आहे का? ऑलरेडी गेली आहे. वाढत्या गुन्हेगारीमध्ये ड्रग एडिक्शन सुद्धा एक कारण आहे. ड्रग घेणे तरुणाईला चिल वाटतं. काही जणांमध्ये चीड आहे तर काही जण कारवायांचं स्वागत करतात. तपास यंत्रणांचे आभारही मानत आहेत. पण तपास यंत्रणांच्या दृष्टीनं हा विळखा किती मोठा आहे? कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणानंतर बॉलिवूडच्या बड्या कलाकारांचीही चौकशी झाली, ज्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तपास केला. त्याच NCBनं पुढं राज्यभरात ड्रग्ज विरोधात अनेक कारवाया केल्या. तसेच ज्या मुंबई पोलिसांनी एका आठवड्यात कोट्यावधींचे ड्रग्ज पकडले, त्याचे DCP प्रकाश जाधवही आपल्याबरोबर असणार आहेत. पण आपण पहिले जाऊया NCBचे झोनल डायरेक्टर अमित फक्कड घवाटे यांच्याकडे. ते आपल्या गेस्ट सेंटरला उपस्थित आहेत. अमितजी, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर एकंदरीत आपण ज्या ड्रग्सच्या कारवाया करत आहात त्याला लक्षात घेता ह्या ड्रग्सची प्रकरणं वाढत आहेत असं होतंय का? देशामध्ये सेवन वाढलंय का? एक ट्रेंड जर आपण पाहिला तर असं म्हणायला काही हरकत नाही आहे की अर्बन एरिया असो किंवा ग्रामीण एरिया असो, महाराष्ट्र असो किंवा इतर राज्य असो, पण एस्पेशली महाराष्ट्रामध्ये इथे इकॉनॉमी खूप रोबस्ट आहे, इथे ड्रग्सचं प्रमाण हे नक्कीच वाढत चाललेलं आहे. आणि सगळ्यात चिंताजनक बाब आहे की तरुण पिढी जी आहे, अगदी कॉलेजपासनं किंवा नोकरी करणारी यंग जनरेशन असो किंवा शाळकरी मुलं असो, ह्याच्यामध्ये हे ड्रग्सचं प्रमाण खूपच वाढत चाललेलं आहे. अगदी आपण त्याला म्हणतो एक्सपोनेन्शियल रेशो ज्याला म्हणतो त्या प्रकारे हे वाढतं आहे. मग ह्याला मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, नाशिक असो, औरंगाबाद असो, या सर्व सिटीमध्ये आहे. आणि सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे सिंथेटिक ड्रग्सचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. ही सगळ्यात चिंतेची बाब आहे. सिंथेटिक ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, ह्याचा अर्थ वेगवेगळ्या गावांमध्ये ह्याची उपलब्धताही वाढते. मग आपली अडचण काय? म्हणजे आपल्या कारवाया आम्ही नक्कीच बघतो आहोत, मात्र दुसरीकडे इतक्या मुबलक पद्धतीनं मुलांना ते अवेलेबल आहे म्हणून त्याचं सेवन होत आहे. तर नक्की काय मोडस ऑपरेंडी आहे आणि काय अडचण होते ह्यांना पकडायला? पकडायला अडचण अशी होत नाही आहे, पण ज्या प्रकारे असं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि जर आपण एक पाहिलं तर लॉकडाऊनचा पिरियड जो होता ह्याच्यामध्ये कन्झम्पशनचं प्रमाण, कन्झम्पशन बेस हा खूप वाढला संबंध भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि हे ड्रग्स पोचवण्याच्या पद्धती ज्या आहेत ह्या दरवेळी नवीन नवीन शोधल्या जातात. म्हणजे आधी जे असं की ह्युमन टू ह्युमन कॉन्टॅक्टनी किंवा पेडलर्स थ्रू ड्रग्स घेतले जायचे, आता ते डार्कनेटचा वापर असो किंवा कुरिअर असो, फॉरेन पोस्ट ऑफिस असो, ह्याच्यामध्ये भारतभरातच नाही तर परदेशातनं सुद्धा, अगदी लॅटिन अमेरिकन कंट्रीमधनं कोकेन येतं आहे, घरपोच येतं आहे. आणि नेदरलँडसारख्या युरोपियन कंट्रीजकडनं MDMA टॅबलेट्स येतात, ते LSD स्ट्रिप्स येतात, ते आणि सिंथेटिक ड्रग्स पण येतात ते वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामुळं जे आपण म्हणतो ना की इंटरफेस जो आहे तो खूप बदलला आहे ड्रग पेडलर्स आणि ड्रग युजर्समधला. आणि ही चिंतेची बाब आहे. एक नवीन नवीन मॉडस येते, जो सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्याच्यामध्ये NCB ॲपेक्स ऑर्गनायझेशन आहे, आम्ही याचा अभ्यास करत असतो, वेगवेगळ्या कारवाया करत असतो, पण तरीही अजून कारवायांची गरज आहे. आता हे जे बदललेलं मोडस आहे ते लक्षात घेतात पोलिसांचं किंवा NCBचं मोडस कसं बदललंय, काय सांगाल? NCB असो किंवा बाकी यंत्रणा असो, त्यात NCB नेहमीच अग्रेसर असते, कारण आम्ही नोडल एजन्सी आहोत. बाकीच्यांना शिकवणं, एजन्सीला शिकवणं आमचं काम आहे. तर आम्ही नेहमीच ज्या नवीन मॉडल्स आहोत त्याच्या आधी जे म्हणतो ना अँटिसिपेटरी ॲक्शन, ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असो किंवा डार्कनेट असो किंवा क्रिप्टोकरन्सी थ्रू परचेस असो किंवा फॉरेन पोस्ट ऑफिस असो, ह्याच्यामध्ये सर्वांवर आमचं लक्ष असतं. आणि ह्या वेगवेगळ्या जे ॲक्टर्स आहेत, सपोज फॉरेन पोस्ट ऑफिस घेतलं तर पोस्टातला स्टाफ किंवा प्रायव्हेट कुरिअरचा स्टाफ किंवा क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस, ह्याच्यामध्ये आम्ही अवेअरनेस आणि एक अलर्ट ज्या प्रकारे म्हणतो आम्ही
ते अलर्ट लावून बसलेला असतो की कुठलाही याच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला ड्रग पेडलर्सनी किंवा ट्रॅफिकर्सनी मोठ्या प्रमाणात, तर आम्ही त्याच्यामध्ये सजग असतो. एस्पेशली आणि मुंबईसारख्या शहरामध्ये एअरपोर्टवरनं जे आहे किंवा सी पोर्ट, या 2 पोर्ट्स मुंबईला मेजर आहेत, ह्याच्यामधनं सुद्धा बरंचसं ड्रग्स मुंबईमध्ये येतं, त्याच्यावर पण NCBची बारीक नजर असते. धन्यवाद. तुम्ही ABP माझाबरोबर ही माहिती शेअर केली. आता खरं तर आपण जाऊया, आपल्याबरोबर प्रकाश जाधवी आहेत, मुंबई पोलीसमधले आहेत आणि इतक्यात बऱ्याच कारवाया मुंबई पोलिसांनी केल्या आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये ड्रग्ज सापडलं. तुम्हालाही असं वाटतंय का प्रकाशजी की एकंदरीत मुंबईतलं सेवन सुद्धा एक्सपोनेन्शियली वाढलंय? काय सांगाल? सरिताजी, आत्ताच माझे सहकारी अमितजींनी म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा ड्रग कन्झम्पशनचं प्रमाण वाढलेलं आहे. दरवर्षी हा कन्झम्पशनचे जे प्रमाण आहेत, कन्झ्युमर्सवर आम्ही जी कारवाई करतो आहे त्यामध्ये दरवर्षी 10,000 कन्झ्युमर्सवर मुंबईमध्ये कारवाई होते. आज हा आकडा 6,000 यावर्षी आहे. नक्कीच मुंबईमध्ये जी लाईफस्टाईल आहे किंवा जी ही आर्थिक राजधानी आहे, यामध्ये ड्रग कन्झम्पशनचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी संपूर्ण ज्या टीम्स आहेत, त्या क्राईम ब्रांचच्या टीम्स असो किंवा मुंबईमधील सर्व पोलीस स्टेशन्स असो, यांनी महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ड्रग फ्री महाराष्ट्र ही जी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी ड्रग फ्री मुंबई ही मोहिमेअंतर्गत मागील काही महिन्यांमध्ये 1200पेक्षा जास्त तस्करांना गजाआड केले आहेत. त्यामध्ये सरिताजी, मला आपल्याला सांगायचं आहे की यामध्ये प्रमुख 30 तस्कर टोळ्यांना आम्ही पूर्णतः नेस्तनाबूत करू शकलो. तर मुंबई पोलिसांचे हे एफर्ट्स पुढे जाऊन आम्हाला बऱ्याचशा तक्रारी यायच्या की शाळा महाविद्यालय आहे त्यांच्या आसपासच्या परिसरामध्ये ज्या पानटपऱ्या आहेत किंवा रेल्वे आणि रोडच्या आजूबाजूला जी हॉकर्स वगैरे आहे, त्यामधून सुद्धा हे सिगरेट्स किंवा ड्रग्स यांची विक्री होत आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्या. तर मुंबई पोलिसांच्या संपूर्ण पोलीस स्टेशन्सनी BMCच्या मदतीने नक्कीच तुम्ही जे सांगत आहात ते अत्यंत इंटरेस्टिंग माहिती आहे की शाळांच्या आजूबाजूला आणि त्याचबरोबर रेल्वे स्टेशन्सच्या आसपासच्या हॉकर्सकडे खरं तर अशा पद्धतीचं हे ड्रग्ज विक्री होते. एक आत्ताच अगदी काही दिवस आधी समुद्र किनाऱ्यावर ड्रग्ज वाहून आले. तर असे कुठले देश आहेत जिकडनं हे ड्रग्ज येत आहे की हे आपल्याच देशातून दुसऱ्या कुठल्या राज्यातून इथं पोचले आहेत? कुठले देश हे भारतात ड्रग्ज पाठवत आहेत? यामध्ये देशांच्या बाबतीत विचार करता अफगाणिस्तान येथून हिरोईनचं ड्रग्स तस्करी होते. त्याचबरोबर आत्ताच तुम्ही जे रेफरन्स देत आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ड्रग्स वाहून आले आहे. या अगोदर गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर पण असे ड्रग्स वाहून आलेले आहेत. यामध्ये मुख्यतः अफगाणिस्तान आणि जे भारताचे जे लगतचे देश आहेत त्यामधून एक गोल्डन क्वाड्रिलॅटरल जो म्हटला जातो त्यामधून पण मोठी तस्करी होते. अमितजींनी सांगितल्याप्रकारे साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंटमधून कोकेनचा ड्रग्स तस्करी होते. यासोबतच मुंबईमध्ये आंध्र प्रदेश, ओरिसा येथून गांजा, हिमाचल प्रदेशमधून किंवा नॉर्थ इंडियाच्या भागांमधून कोडेन बेस कफ सिरप असो किंवा चरस असो, या प्रकारचे ड्रग तस्करी मुंबईमध्ये ड्रग सप्लाय होत असतो. मी आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारते, अगदी पटकन आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. एकीकडे कारवाई आपण नक्कीच करत आहात आणि माहितीसुद्धा आहे, मात्र दुसरीकडे ही जी तरुणाई आहे जी ड्रग्सचं सेवन करते त्यांच्यासाठी अवेअरनेस कॅम्पेन चालवल्या जात आहे का, ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहे. अगदी रास्त प्रश्न आहे आपला. याची भान ठेवूनच मुंबई पोलीस आयुक्तांनी या संदर्भात एक विशेष कार्यक्रम 7,000 मुंबईच्या ज्या शाळा आहेत त्या 7,000 शाळांच्या
शिक्षकांना संबोधित करून त्यांच्या माध्यमातून जे मुलांचे पालक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये स्ट्रीट कॅम्पेन्स असो, शाळा महाविद्यालयामध्ये विविध प्रोग्राम्स असो, यासोबतच कालाघोडा फेस्टिवल आहेत किंवा गोवंडी आर्ट फेस्टिवल आहे, या फेस्टिवलमध्ये जाऊन सुद्धा आम्ही पॅम्पलेट्स आणि तिथे प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोच. यावरच थांबून न राहता मुंबईमध्ये खरेच गरज आहे ती रिहॅबिलिटेशन आणि काउन्सिलिंगची. त्या संदर्भात पण महाराष्ट्र शासन अत्यंत सजग राहून प्रयत्न करीत आहेत. नक्कीच हे सगळ्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहे, अत्यंत क्रुशियल अशी माहिती तुम्ही आज आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या पोलचा रिझल्ट पाहण्यासाठी आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, ड्रग्स प्रकरणातील वाढत्या कारवाया पाहता राज्यातील तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाते का? एकूण 14,000 मतं पडली यूट्यूबवर. 93% लोकांचं म्हणणं आहे होय, फक्त 7% लोक म्हणतात नाही. ट्विटरवर बघूया काय आहे पोल. 90% लोक होय म्हणतात, 10% लोक नाही म्हणतात. हा होता कौल महाराष्ट्राचा, पण हा समज जनमानसाचा होण्यामागेही अनेक कारणं आहेत. अफगाणिस्तानची दुर्दैवी स्थिती तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला हे माहिती नसेल की अफगाणिस्तान हा जगातील सर्वात जास्त ड्रग्ज सेवन करणारा देश. कोलंबिया, कोस्टारिका, ब्राझील, मेक्सिको या सगळ्या देशात गरिबी, गुन्हेगारी, किडनॅपिंग, असुरक्षितता का आहे? याच्या मुळाशी आहेत तिथले ड्रग कार्टेल्स. आणि हेच आवाहन आता महाराष्ट्रासमोर आहे. इतकी वाईट स्थिती आपल्याकडे नाही, पण वेळीच सावध व्हायची गरज आहे. आपल्या समोरील आवाहन जास्त मोठे का आहे? तर याचे उत्तर आहे आपली तरुणाई. एखाद्या देशाची सर्वात मोठी ताकद काय आहे? तर उत्तर आहे हीच तरुणाई. 20 वर्षांपूर्वी चीनमध्ये अशा तरुणाईचं प्रमाण सर्वाधिक होतं. त्यामुळं चीननं झपाट्यानं विकास केला असं अनेक अहवालात समोर आलं. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार 2000 ते 2020 या 2 दशकात चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 73% रोजगारक्षम वयोगटात होते. पण वन चाइल्ड पॉलिसीमुळे चीनमधल्या वयोगटामध्ये मोठा फरक पडला. त्याचं रोजगारक्षम वयोगट घटलं आणि त्याचा थेट फायदा भारताला होताना दिसतोय. 2030 पर्यंत भारताचं रोजगारक्षम वयोगटातील लोकसंख्येत वाढ होणार. ती जवळपास 69% असेल. सर्वात तरुण देश असणार आहे भारत. पण जिथे तरुण पिढी तिथे जसे फायदे तसे ह्याची आव्हानेही असतात. या वयोगटाला कार्यक्षम ठेवायचं असेल तर ड्रग्सच्या विळख्यापासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. खरं तर भारतानं 2 दिवस आधी इतिहास घडवला. आजवर जिथं जगातला एकही देश पोहोचू शकला नव्हता असा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचं चांद्रायन यशस्वीरित्या उतरलं. आणि आज इस्रोकडून त्याच यानातील प्रज्ञान रोवरचा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध केला गेला. प्रज्ञान रोवरचा चंद्राच्या जमिनीवर विक्रम लँडरमधून उतरतानाचा व्हिडिओ चांद्रयानने पाठवलाय. तसंच लँडर आणि रोवर दोन्ही सुस्थितीत असल्याची माहितीही इस्रोनं दिली आहे.